नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. नुकताच अर्थमंत्र्यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं म्हणजे या अर्थसंकल्पातच PM किसान योजनेचा हप्ता वाढवण्यात येईल, 8,000चा 14,000 करण्यात येईल असं बोललं जात होतं. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा एक मुद्दा आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी शेतकरी करतायत. तर या निमित्तानंही काहीतरी एक मोठी घोषणा होईल असंही बोललं जात होतं. त्यासोबतच अर्थसंकल्पात नेमकी शेतकऱ्यांसाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे, आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्राचं चित्र नेमकं काय आहे, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. सर, या नव्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. आता अर्थात पहिलाच प्रश्न शेतकऱ्यांचा काय आहे की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आणि मग केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे PM किसानची, ज्याच्यातनं महिन्याला 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात, वर्षाला दिले जातात. तर या योजनेचा जो निधी आहे म्हणजे वर्षाला जे 6,000 रुपये दिले जातात त्याचं एक तर 8,000 रुपये केले जातील, नंतर मग 12,000 केले जातील. काही माध्यमांमध्ये अशाही बातम्या आल्या की थेट 14,000च केले जातील. पण अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर झाला तर हा जो काही फुगा होता तो फुटला आणि आमच्या हातात काय भोपळाच आला. म्हणजे आम्हाला 6,000 रुपये तर तेच मिळणार, जी काही तुटपुंजी मदत आहे महिन्याला 500 रुपये तर तेवढीच मिळणार आहे. तर हे 8,000 किंवा 12,000 किंवा जसं बोललं जात होतं 14,000 अशी वाढ का केली गेली नाही? तर मुळात जो अर्थसंकल्प आहे, तो केंद्राचा अर्थसंकल्प, त्याच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो किंवा काय अपेक्षा ठेवून बघतो याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तसं बघितलं तर शेती हा राज्याचा विषय आहे, तो काही केंद्र सूचितला विषय नाही. तो राज्य सरकारच्या अखत्यारीत तो विषय येतो. त्याच्यामुळे केंद्र सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा असते तर ते धोरणात्मक बाबतींमध्ये त्यांनी काहीतरी मोठ्या घोषणा कराव्यात अशी अपेक्षा असते. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारचा जो काही कारभार राहिलेला आहे शेती क्षेत्राबद्दलचा, त्यातून त्यांनी एक सवय लावली की तुम्ही PM किसान आम्ही तुम्हाला देतो किंवा अमुक लाभार्थी तमुक लाभार्थी. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना अशी आशा होती की PM किसानसाठी ते तरतूद वाढवतील, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला होता आणि त्याच्यापासून आता धडा घेऊन हे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी काहीतरी मोठी घोषणा करतील. ती मोठी घोषणा म्हणजे कुठली करतील तर PM किसानचे पैसे वाढवून देतील. PM किसानला आता 6,000 रुपये मिळतात वर्षाला, ते 8,000, 12,000, 14,000 असे वाटेल ते आकडे बातम्यामध्ये येत होते. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शेतकऱ्यांना खुश करतील वगैरे अशा बातम्या येत होत्या. त्या बातम्यांमुळे ॲक्च्युली वातावरण निर्मिती झाली होती बजेटच्या आधी की PM किसानबद्दल मोठी घोषणा होईल, पण तसं काही झालं नाही. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना वाटतं की आपली निराशा झाली. पण तसं बघितलं तर PM किसानसाठी ते काही मोठी तरतूद करतील असं काही वाटत नव्हतं. म्हणजे आता जी काही तरतूद आहे तीच तरतूद त्यांनी कायम ठेवली. म्हणजे वर्षभरासाठी 60,000 कोटी रुपयांची जी तरतूद मागच्या वर्षी होती तीच तरतूद त्यांनी कायम ठेवली. म्हणजे त्याचे पैसे काही वाढणार नाही आहेत. पण त्याचबरोबर अशी पण एक चर्चा होती की नीती आयोगाने एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीचा रिपोर्ट येईल, त्याच्यामुळे मग ही योजना बंद करतील की काय, अशी पण एक चर्चा सुरू होती. म्हणजे एका बाजूने चर्चा होती की याचे पैसे वाढवतील का, दुसऱ्या बाजूने चर्चा होती की स्कीमच बंद होणार आहे. या दोन्हीमध्ये तथ्य नाही आहे. म्हणजे पैसे वाढवणार नाहीत हे तर आता क्लिअर झालेलं आहे, पण त्याचबरोबर ही स्कीम बंद करणार नाहीत असं पण माझं मत आहे. कारण ह्या स्कीमचे जे काही फायदे आहेत त्यांना मतांमध्ये ते त्यांना मागच्या वेळेस पण मिळालेले होते आणि आता ही चाललेली स्कीम बंद करणं ते चुकीचा मेसेज जाईल. तेव्हा हे काही स्कीम बंद करण्याचा ते काही निर्णय घेणार नाहीत. परंतु इतकी मोठी योजना, याच्यासाठी 60,000 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि पूर्ण देशामध्ये राबवली जाते, तर ह्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येतील का ह्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल. आणि आणखी त्याच्यामध्ये होईल की त्यांनी जे काही अटी शर्ती घातलेल्या आहेत, जे काही निकष लावलेले आहेत त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी होईल. त्याच्यामुळं लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. म्हणजे जे पात्र नाही आहेत त्यांना पैसे मिळत होते त्यांचे नावं माझ्या ह्याच्यातनं जातील. म्हणजे स्कीम चालू राहील, परंतु त्याचे जे निकष आहेत ते स्ट्रिक्टली त्याची अंमलबजावणी होईल आणि लाभार्थ्यांची संख्या मात्र कमी होऊ शकते. बरं सर, आता अर्थसंकल्पाकडून दुसरी एक अपेक्षा होती की ठीक आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या सूचीतला हा विषय, राज्य सूचीतला हा विषय, पण केंद्राकडून एक शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, जसं 2008 साली दिला गेला होता. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. तर तशीच कर्जमाफीची घोषणा या अर्थसंकल्पात सुद्धा केली जाऊ शकते अशी एक चर्चा होती. आणि त्या चर्चेचं कारण असं होतं की मागच्या 2 वर्षात दुष्काळ आहे, सरकारची धोरणं आहेत, त्याच्यामुळे जी काही शेतकरी विरोधी धोरणं आहेत त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तर त्यांना दिलासा देण्यासाठी, कारण दुसरीकडे गोष्ट एक अशी पण होती की विधानसभेची निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये, त्याच्यात महाराष्ट्र आहे, झारखंड आहे,
किंवा पुढं बिहारची निवडणूक आहे विधानसभेची, तर या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते असंही बोललं जात होतं, म्हणजे शक्यता वर्तवण्यात येत होती, पण तसं पण झालं नाही. तर ते कर्जमाफी का नाही झाली? कर्जमाफीकडे शेतकरी डोळे लावून बसले होते जर खरंच आहे. होय, त्याचं एक कारण तुम्ही आता सांगितलं की हे दुष्काळ आणि मागच्या 2-3 सीझनमध्ये नैसर्गिक जी संकट आलेली आहेत आणि त्याच्या जोडीला सरकारची जी काही धोरणं आहेत त्याच्यामुळे शेतीमालाचे रेट पडले. म्हणजे आसमानी संकट आणि सुलतानी संकट या दोन्हीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्याच्यातनं आता सुटका करून घेण्यासाठी मग तातडीचा उपाय म्हणून कर्जमाफी केली जाईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्याचं दुसरं एक कारण होते की लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेस पक्षाने आणि इंडिया आघाडीतल्या बाकी घटक पक्षांनी पण हा मुद्दा लावून धरला होता. आणि आता हरियाणाच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची पण ही मुख्य मागणी आहे की देशभरातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जावं. त्याच्यामुळे वातावरण निर्मिती अशी होती की कर्ज माफ केलं जाईल, शेतकऱ्यांची त्याची मागणी होती. आणि दुसरं एक जर बघितलं तर 2014 ते 2023 ह्या काळामध्ये जर आपण बघितलं तर देशातले जे बडे उद्योगपती आहेत त्यांचं 14.5 लाख कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते राईट ऑफ केलं. म्हणजे टेक्निकली ते कर्जमाफी नाही म्हणता येणार, परंतु त्याचा व्यवहारातला जो अर्थ आहे तो कर्ज माफ केल्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही एकीकडं बड्या उद्योगपतींचं 14.5 लाख कोटी रुपये माफ करता आणि ह्या शेतकऱ्यांच्या मात्र माफ करत नाही, अशा प्रकारचं एक वातावरण देशामध्ये आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. बरोबर. त्यामुळे मग शेतकऱ्यांची मागणी होती की आमचं कर्ज माफ केलं जावं. परंतु अर्थसंकल्पाच्या आधी जी काही चर्चा होत असते सरकारच्या पातळीवरती तिथं पण असं काही संकेत मिळत नव्हते कर्जमाफी केली जाईल म्हणून, कारण सरकारचा तसा काय आता दृष्टिकोन दिसत नाही. आणि दुसरं एक प्रॅक्टिकल कारण की आता निवडणुका झालेल्या आहेत, रिझल्ट लागलेला आहे, तर त्यांना फटका बसला वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तरीही तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आलेलं आहे. आता निकाल लागल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये लगेच कर्जमाफी करावी अशी काही आग लागलेली नाही ना त्यांच्या दृष्टीने. त्यांच्या दृष्टीने आग कधी लागेल, ज्यावेळेस आपली खुर्ची डळमळीत होते किंवा आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यावेळेस कर्जमाफी केली जाते. पहिल्याच अर्थसंकल्पात कर्जमाफी केली जाईल असं काही अपेक्षा धरणं तसं खूपच म्हणजे अवास्तव असं म्हणता येईल. सर, आता तशी आग लागलेली नाहीये, पण काही महत्वाच्या राज्यातील निवडणूक आहेत. महाराष्ट्र महत्वाचं राज्य आहे, हरियाणा महत्वाचं राज्य आहे, तिथं शेतकरी आंदोलन सुरू आहे. बिहार सारखं राज्य आहे त्याची निवडणूक येणारच आहे पुढच्या काळात. झारखंड आहे, तेलंगणानं एकीकडे कर्जमाफी करून टाकलेली आहे. तर आता हे सगळ्या याच्यावरती काय निवडणुकीत फायदा घेण्यासाठी का होत नाही, पण कर्जमाफी व्हायला हवी होती असं शेतकऱ्यांची एक मागणी होती, ती झाली नाही. दुसरा मुद्दा एक याला धरून येतो जो की 2019 पासून आपण पाहत आलोय, लाभार्थी योजनांचं मॉडेल केंद्र सरकारनं जोरकसपणे लावून धरलेलं होतं, ते राबवलं होतं. या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं तशा काहीतरी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या जातील. जसं आपल्याकडे आता अतिरिक्त अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आली, मोफत वीज आहे शेतकऱ्यांना त्याची घोषणा केली गेली, अन्नपूर्णा योजना आहे किंवा सोयाबीन कापसाचं अनुदान आहे 5,000 रुपये, या घोषणा केल्या गेल्या. तशा केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या जातील अशी एक अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण उलट घडलं, तशी घोषणाच कुठली केली गेली नाही. तर याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? तसं बघितलं तर मग महाराष्ट्राचा उल्लेखच केला नाही. त्यांची टीका काय होती की तुम्ही फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यांसाठी मोठे मोठे पॅकेजेस किंवा मोठे मोठे योजना केल्या, म्हणजे या 2 राज्यांनाच तुम्ही महत्व दिलं आणि बाकी राज्यांचा उल्लेखच केला नाही. त्यात महाराष्ट्रासारखं जे महत्वाचं राज्य आहे की जिथं आता इलेक्शन ड्यू आहेत, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, हरियाणासारखं राज्य जिथे निवडणूक होणार आहेत, म्हणजे अशा जे महत्वाची राज्य आहेत ज्यांच्या आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत तिथं तरी किमान पॉलिटिकल कॉमन सेन्स वापरून तरी त्या राज्यांचा उल्लेख तरी करता आला असता, पण तेही त्यांनी करणं टाळलं. त्याच्यामुळे मग ही जी अपेक्षा होती की ह्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यामुळं ह्या राज्यातल्या मतदारांना खुश करण्यासाठी म्हणून का होईना अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा केल्या जातील, तर हे त्यांनी मुळापासूनच खोडून काढलं ना, या राज्यांचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. आणि दुसरं असं की मग शेतकऱ्यांबद्दल समजा कर्जमाफीसारखा निर्णय घ्यायचा असेल की या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, तर मग फक्त महाराष्ट्र आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांची तर कर्जमाफी करता येणार नाही. कर्जमाफी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांची करावी लागेल आणि तेवढा आर्थिक बोजा सहन करण्याची तयारी केंद्र सरकारची नाही. दुसरं तुम्ही जे सांगितलं की ते लाभार्थी मॉडेलकडं यांचं आता काही हे दिसत नाही. उलट असा एक मतप्रभाव होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो फटका बसला त्याच्यात विधानसभा निवडणुकांमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मग ते आणखी काही लाभार्थी योजना डिक्लेअर करते असं एक अंदाज होता. पण तो अंदाज अर्थमंत्र्यांनी पूर्णपणे फोल ठरवला. पूर्ण बजेटचा जर आपण आढावा घेतला तर भर ह्याच्यावरती नाहीच आहे, म्हणजे लाभार्थी योजनांवरती भर नाही. त्याचं एक कारण असं आहे की बाबा आता लाभार्थी योजनांची जी काही राजकीय उपयुक्तता आहे ती संपली.
म्हणजे मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये लाभार्थी मॉडेलमुळं भाजपला खूप मोठं यश मिळालं. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी असून सुद्धा, म्हणजे पहिले 5 वर्षाचा कारभार असून सुद्धा लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लाभार्थी योजना, की थेट त्या लाभार्थ्यांना, जे महिला असतील, शेतकरी असतील, त्या लाभार्थ्यांना थेट पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झाले, हे सांगितलं जात होतं. परंतु आता ह्या इलेक्शनमध्ये असं लक्षात आलं की ते लाभार्थी मॉडेल समजा एवढं यशस्वी झालं असतं ह्या इलेक्शनमध्ये तर पूर्ण बहुमत मिळालं असतं. त्यामुळे ते मॉडेल आता यशस्वी होत नाही. त्याची जी काही राजकीय उपयुक्तता होती ती आता उतरणीला लागलेली आहे. त्याच्यामुळे मात्र त्याच्यावरती आणखी जास्त इन्व्हेस्टमेंट कशाला करायची, हा एक विचार असू शकतो. आणि दुसरं एक कारण आहे की पूर्ण बजेट जर तुम्ही बघितलं तर एक बाकीच्या टीका करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्यातली चांगली गोष्ट अशी आहे की वास्तवाचं भान त्यांनी सोडलेलं नाही. म्हणजे पूर्ण जगामध्ये काय राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उलथापालथी होत आहेत आणि त्या परिप्रेक्ष्यामध्ये मग भारताची अर्थव्यवस्था कुठं आहे आणि आपली एकंदर आर्थिक प्रकृती कशी आहे आणि त्याच्यामुळं मग आपण किती धाडस करायचं याच्यामध्ये, हाराकिरी करायची का निवडणुकीमध्ये यश मिळावं म्हणून. या सगळ्यांचा विचार करून मग यांनी ह्यावेळेस सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. म्हणजे मग आर्थिक तूट कमी करण्यावरती भर आहे, पण त्याचबरोबर जे भांडवली खर्च आहे तो 11.5 लाख कोटी रुपयांच्या आसपास जो इंटरिम बजेटमध्ये त्यांनी सांगितला होता त्याचा यांनी पुनरुच्चार केलाय. म्हणजे आम्ही भांडवली खर्च आम्ही करणार आहे पायाभूत सुविधांवरती आणि आर्थिक तूट आहे ती मर्यादित ठेवणार आहे. याचा दुसरा अर्थ काय की मग हे जे काही लाभार्थी योजना आहेत किंवा फ्री बीज आहेत त्याच्यावरती आता भर कमी असणार. म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमी म्हणून जर बघितलं तर ही चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु मग ह्याच्यातला दुसरा एक मुद्दा आहे की ह्यांचा ह्याला तात्विक विरोध आहे का, लाभार्थी मॉडेलला भाजपचा तात्विक विरोध आहे का किंवा मोदी सरकारचा तात्विक विरोध आहे का, तर तसं नाही. त्यांना जोपर्यंत राजकीय यश मिळतं तोपर्यंत त्यांना ते हवं असतं. मग त्यांनी ते सगळे प्रयोग करून झाले. आणि दुसरं असं आहे की तीच गोष्ट विरोधी पक्षाने केली की मात्र त्यांचा त्याच्यावर आक्षेप असतो. म्हणजे नरेंद्र मोदींनी फ्री बीजला आमचा विरोध आहे हे कधी सांगितलं, ज्यावेळेस आम आदमी पक्षाच्या घोषणा केली की आम्ही अमुक देऊ. म्हणजे त्यांचं सगळं मॉडेलच फ्री बीजवरती किंवा लाभार्थीवरती होतं दिल्लीमधलं. आणि पंजाबमध्ये पण त्यांनी त्याच आश्वासनं दिलेली होती. म्हणजे आपने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस पंतप्रधानांनी आक्षेप घेतला. त्याचबरोबर त्यांनी आता पण सांगितलं की संसदेमध्ये की काँग्रेस शासित राज्य आहेत किंवा इतर विरोधी पक्षांची जी सत्ता आहे ही राज्य अर्थव्यवस्थेचा विचार न करता लोकप्रिय घोषणा करतात. त्याला रेवडी कल्चर असा शब्द. आणि मग त्या रेवडी कल्चरमुळं अर्थव्यवस्था धोक्यात येईल आणि पूर्ण त्या राज्यांची जी काही रेवडी कल्चर आहे त्याच्यामुळे पूर्ण देशाच्या इकॉनॉमीला त्याच्या प्रगतीमध्ये अडथळे होतील किंवा प्रॉब्लेम येतील, असं उपदेश त्यांनी केला. स्वतः मात्र ज्यावेळेस ते करत होते की मला PM किसान त्यांनी योजना चालू केली किंवा 80 कोटी नागरिकांना फुकट अन्नधान्य द्यायचं, ह्यासारख्या ज्यावेळेस त्यांनी, हे पण रेवडी कल्चरच आहे ना, स्वतः ज्यावेळेस करतात त्यावेळेस मात्र हे कल्याणकारी राज्य आहे किंवा आपण गरिबांसाठी हे करतोय असं त्याला मुलामा चढवायचा. इतरांनी केले की मात्र ते रेवडी कल्चर म्हणून त्याची खिल्ली उडवायची. अशा प्रकारचं सोयीचं राजकारण आहे. म्हणजे एक प्रकारे असं काय की बाबा दुसऱ्यांनी खाल्लं तर मग ते शेण आणि आम्ही खाल्लं मात्र ते पंचगव्य किंवा मग श्रीखंड. तर हे त्यातलं राजकीय आहे. त्यामुळे एक गोष्ट चांगली आहे की त्यांनी रेवडी कल्चर पासून आम्ही आता दूर जातो याचे संकेत दिलेले आहेत. पण त्याचबरोबर फक्त आपण राजकीय हिशोब डोक्यात ठेवून त्याची रेवडी कल्चर म्हणून संभावना करतोय, त्याच्याऐवजी एक तात्विक किंवा आपण धोरणात्मक निर्णय म्हणून ह्या बाजूने जर विचार केला तर हे देशासाठी चांगलं राहील. बरं सर, आता तुम्ही अर्थसंकल्प त्यांनी काय संकेत दिले हे सांगितलं, पण मग शेतकऱ्यांना एक प्रश्न असा आहे की आमच्यासाठी नेमकं अर्थसंकल्पात होतं काय, तर शेतकऱ्यांसाठी नेमकं काय होतं या अर्थसंकल्पात? आता शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय होतं, तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. आणि ह्यावेळेसचं जे बजेट आहे ते ज्यावेळेस आपण सांगितलं की पहिल्यांदा तिसऱ्यांदा ज्यावेळेस मोदी सरकार सत्तेवर आले, अशी रेअर केस आहे. म्हणजे पंडित नेहरू नंतर मोदींनीच ही किमया करून दाखवली. तर ह्या तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा हा एनडीए सरकारचा, आता हे मोदी सरकार एनडीए सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. आणि निर्मला सीतारामन यांनी मोरारजी देसाईंचा विक्रम मोडीत काढले, 7व्यांदा त्यांनी बजेट सादर केलं. तर त्या अर्थाने हे त्याची एक पार्श्वभूमी आहे. तर या बजेटमध्ये त्यांना अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसला त्याची पार्श्वभूमी होती. त्याच्यामुळे मग ह्या बजेटचा सगळा जो फोकस आहे तर तो रोजगार निर्मिती, ग्रामीण विकास आणि मध्यमवर्ग या 3 घटकांवरती त्यांचा फोकस होता.
आणि आपल्याला विकसित भारत करायचं आहे 2047 मध्ये. तर त्याची पूर्वतयारी म्हणून जे काही आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये बदल करायचे त्यासाठी त्यांनी 9 प्रायोरिटी सेक्टर, 9 प्राधान्य क्षेत्र निश्चित केली. त्याच्यामध्ये पहिलाच नंबर आहे तो शेती क्षेत्राचा आहे. त्याच्यातनं त्यांनी काय मेसेज दिला अर्थमंत्र्यांनी की शेती क्षेत्र हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचं क्षेत्र असेल. परंतु हे करतानाच ऍक्च्युली मग तरतुदी काय केलं शेती क्षेत्रासाठी, तर मग आम्ही शेतीचे जे काही संशोधन आहे त्याच्यासाठी आम्ही खूप काही करणार आहोत आणि दुसरं भाजीपाला पिकांसाठी क्लस्टर हे करणार आहोत. ह्या 2 जर घोषणा सोडल्या तर ह्याच्यासाठी एकही नवीन घोषणा नाही. त्याच्यामुळे शब्दांचे फुलोरे खूप आहेत, परंतु ऍक्च्युअली जी आर्थिक तरतूद आहे ती खूप फारशी काही भरीव नाहीये आणि शेती क्षेत्रासाठी अशा मोठ्या काही घोषणा नाहीये. त्याच्यामुळे त्या अर्थाने जर बघितलं तर मग तसं बघितलं तर ह्याने फक्त एक धोरणात्मक दिशा काय असेल ह्याचं एक हे सूचित केलंय, ही त्यातली पॉझिटिव्ह बाब मानता येईल. आणि दुसरं की ह्याच्या नवीन काही नाही, म्हणजे जे नेहमीच्या पद्धतीतलं बजेट असतं तेच शेतीसाठी आहे. त्यामुळे शेतीसाठी ह्याच्यात नवीन काही मिळाले असं काही आपल्याला सांगता येत नाही. तर ह्याच्यामध्ये त्यांनी शेती उत्पादकता वाढवणे आणि क्लायमेट चेंजला सामोरं जाण्यासाठी, म्हणजे वातावरणातील बदलामुळे जे काही संकट येत आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी मग नवीन पिकांच्या जाती विकसित करण्यावर आम्ही भर देणार. ह्याच्यावरती त्यांनी हे 2 आपले प्राधान्याचे क्षेत्र असतील हे त्यांनी सूचित केलं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की भाजीपाला पिकांसाठी आम्ही क्लस्टर डेव्हलप करणार आहोत. हे क्लस्टर म्हणजे काय असणार आहे, तर सहकारी संस्था असतील, काही FPO असतील किंवा स्टार्टअप कंपनी असतील, त्यांना भाजीपाला पिकांसाठी एक पुरवठा मूल्य साखळी, ज्याला आपण सप्लाय व्हॅल्यू चेन म्हणतो, अशी पूर्ण पुरवठा मूल्य साखळी विकसित करण्यासाठी ह्याच्यामध्ये तरतूद असणार आहे, अशी ती स्कीम ते लागू करणार आहे. त्याचा फायदा काय होईल की जी मोठी शहर असतात, समजा पुण्यासारखं शहर आहे, मुंबईसारखं शहर आहे, नाशिकसारखं शहर आहे, तर या शहराच्या भोवती जवळ जी काही जमीन असते, शेत जमीन असते, तिथे भाजीपाला पिकांचे क्लस्टर डेव्हलप करायचे, जेणेकरून त्या शहरांना सप्लाय होईल आणि त्या शेतकऱ्यांना पण चांगला परतावा मिळेल. तर त्या अर्थाने बघितलं तर मग ही चांगली योजना आहे, परंतु ह्याची अंमलबजावणी कशी होते आणि त्यासाठी नेमक्या तरतुदी काय आहेत हे बघायला लागेल. आणखी एक महत्वाची घोषणा यांनी काय केली की पुढील 3 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या सहकार्याने, कारण शेती हा राज्य सरकारचा विषय, राज्य सूचितला विषय, तर पुढील 3 वर्षांमध्ये शेती क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार. हे काय असणार आहे पायाभूत सुविधा, तर हे याच्यामध्ये 6 कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनीचे तपशील, ते शेतकरी व जमीन रजिस्टर त्यांनी तयार केले, त्याच्यामध्ये नोंदवले जातात. हा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांनी 6 कोटी शेत जमिनीचं हे केलंय, शेतकऱ्यांचं केलंय. आणि 5 राज्यांमध्ये जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जाईल. म्हणजे हा जो डेटा ह्याच्यातनं मिळेल त्याच्या आधारित ते किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जाईल. ह्याची फारशी चर्चा झाली नाही माध्यमांमध्ये, परंतु हे खूप महत्वाची तरतूद आहे. म्हणजे हे जर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जर अवेलेबल करून दिलं तर हे सगळे जे घोळ आहेत ना, हे पीक विम्यातले घोळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं त्याची जी नुकसान भरपाई आहे ते देण्यामधले घोळ, हे सगळे घोळ आपण मिटवू शकतो याच्यामुळे. तर हे आता काय होतं की मॅन्युअली सगळं चाललेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फेरफार करायला संधी असते. मग स्थानिक पुढारी, शेतकरी आणि अधिकारी यांचं संगनमत करून अनेक घोटाळे होतात. तर हे घोटाळे टाळण्यासाठी आणि पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून त्याची अचूक नोंदी होणं गरजेचं असतं. ते तुमच्या 7/12 कुठलं पीक आहे, ऍक्च्युली शेतामध्ये तेच पीक आहे का. आता शेतकरी काय करतात, विम्यासाठी एक पीक सांगतात, कर्जासाठी दुसरं पीक सांगतात आणि नुकसान भरपाईसाठी तिसरं पीक सांगतात, आणि सर्रास होत. आणि शेतकऱ्यांच्या पातळीवरती होतं, अधिकाऱ्यांच्या पातळीवरती होतं, आणि ह्याच्यामुळे जे काही सगळा घोळ होतो तर तो निस्तरायचा असेल किंवा त्याला चाप लावायचा असेल, ही सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट आहे. ह्याच्यामध्ये हे सगळं आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तरी सुद्धा ते प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे, कारण याच्यामध्ये अनेकांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्ती असेल तर मग ह्याचा आपल्याला चांगला वापर करून घेता येऊ शकेल. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची घोषणा त्यांनी केली की नाबार्डच्या माध्यमातून कोळंबी शेती आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. तिथं अनेक दक्षिणेकडले राज्य आहेत की तिथं हा एक मोठा सोर्स आहे इन्कमचा, त्याच्यामुळे त्या शेतीला प्रोत्साहन देणं एक मोठी डेव्हलपमेंट आहे. आणि आणखी त्यांनी महत्वाची घोषणा काय केली की ग्रामीण अर्थकारणाला वेगवान चालना देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सहकार धोरण अंमलात आणलं. हे सहकारात एक नवीन धोरण तयार केलं जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर ही जी काही महाराष्ट्रासारखं राज्य आहे किंवा गुजरातसारखं राज्य आहे त्याच्यामध्ये जी काही सहकारी चळवळ आहे त्या सहकारी चळवळीला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि त्याच्यामधून जो शेवटचा घटक आहे शेतकरी आणि ग्रामीण भागातला जो शेवटचा घटक आहे त्याला खरोखर लाभ मिळवून देण्यासाठी या धोरणाचा उपयोग होऊ शकतो.
तर ह्या शेती क्षेत्रासाठीच्या ठळक तरतुदी आपल्याला सांगता येईल. पण आता ह्याच्यातली जी महत्वाची गोष्ट आहे, ह्याच्यासाठी हे सगळं गुलाबी चित्र तुम्ही रंगवलं, पण हे प्रत्यक्षात कधी येईल, त्यासाठी पुरेसे पैसे असतील तर ते प्रत्यक्षात हे येईल. म्हणजे कसं की समजा आपण आपल्या घराचं बजेट केलं की बाबा पुढच्या महिन्यामध्ये मी अमुक करू, तमुक करेन, ही वस्तू खरेदी करेन, ती वस्तू खरेदी करेन, पण त्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत का? माझी इच्छा लाख आहे, पण ते घडून कधी येईल जर माझ्याकडे तेवढे पैसे असतील तर. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे शेती क्षेत्रासाठी तरतूद काय केली अर्थमंत्र्यांनी, तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी सुमारे 1,51,000 कोटी रुपयाची तरतूद केली. आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं 1,51,000 कोटी रुपयाची आम्ही तरतूद केली. लोकांना वाटलं तर भरपूर तरतूद केली, पण ही तरतूद आपण तुलनेत बघायची असते. म्हणजे मागच्या वर्षी किती तरतूद केली होती, तर मागच्या वर्षी जी सुधारित तरतूद होती ती 1,40,000 कोटी आहे. म्हणजे तुम्हाला नव्याने किती पैसे मिळणार आहेत? 11,000 कोटी रुपये मिळणार. मग आतापर्यंत जे काय सगळं गुलाबी चित्र जे रंगवलं आपण ते 11,000 कोटीमध्ये बसवायचं थोडक्यात. हे शक्य आहे का? तर अर्थात शक्य नाहीये. म्हणजे तरतूद ही खूप अपूर्ण आहे, अपुरी तरतूद आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे सगळं धोरणात्मक दिशा दिली, एक चित्र रंगवलं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात यायचं असेल तर ती जी भरभक्कम तरतूद करणं आवश्यक होतं ती काही केलेली नाही. आता खतासाठी जी तरतूद आहे ती कमी केलेली, जे खत अनुदान म्हणतो. तर खत अनुदान मागच्या वर्षी किती होती सुधारित तरतूद? 1,88,000 कोटी रुपये होती. ती यावर्षी किती केली? ती 1,64,000 कोटी रुपये गेली. त्याच्यात युरियासाठी जी तरतूद आहे ना ती मागच्या वर्षी 1,28,000 कोटी होती, ती आता 1,19,000 कोटीवरती आली. म्हणजे खतांसाठी तरतूद कमी केली. आपण PM किसानचं बघितलं की मागच्या वर्षी इतकेच म्हणजे 60,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर उत्पादकता वाढ आणि क्लायमेट चेंज ह्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे शेती क्षेत्रासमोरचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे, त्याची दखल घेतलेली आहे. परंतु ओव्हरऑल जर तरतूद बघितली आर्थिक तरतूद तर ती काही मोठी तरतूद नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं मान्य केलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवणार कसं हा प्रश्न आहे, तो अनुत्तरित राहणार. बरं सर, आता तुम्ही उत्पादकता वाढ या मुद्द्याचा उल्लेख केला की अर्थसंकल्पात त्यासाठी म्हणजे ते करायचंय बाबा, उत्पादकता वाढवायची आहे. तर आता केंद्र सरकार जर का उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर ती चांगली गोष्ट मानायला पाहिजे ना. चांगली गोष्ट. मग त्याच्यावरती टीका करण्याची काय गरज आहे? टीका करण्याची गोष्ट काय नाही, हे सगळे बोलायची कडे बोलायचं भाताचं होण्याची शक्यता. आता उत्पादकता वाढ काय गरजेची आहे तर आपण थोडासा दांडोळा घेऊया. म्हणजे आपल्याला हे सगळ्यांना हे वाक्य पाठ आहेत की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि जगामध्ये भारत शेतीच्या बाबतीत खूप आघाडीवर आहे. भारत हा कृषीप्रधान देश. तर जगात आपण आघाडीवर आहे म्हणजे काय, तर आपण जगातील एक प्रमुख देश आहे तर मान्यच आहे. बरोबर. तर भात असेल, गहू असेल किंवा कापूस ही महत्वाची जी पिकं आहेत त्या उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगात 2 नंबरचा देश आहे, 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर दूध असतील, कडधान्य असतील किंवा मसाला पीक असतील ह्याच्यामध्ये भारत 1ल्या नंबरवरती आहे. आणि इतरही पिकांच्या उत्पादकतेच्या मध्ये भारत हा पहिल्या 5 क्रमांकांमध्ये आहे. त्याच्यामुळे जर जगातले सगळे प्रमुख पिकं घेतली तर त्याच्यामध्ये भारताचं स्थान महत्वाचं आहे. असं जर बघितलं तर आपल्याला वाटतं की भारत हा शेतीमध्ये खूप आघाडीचा देश आहे. पण त्याच्यामध्ये एक गेम आहे. काय तो गेम असं आहे की भारत हा इतका मोठा देश आहे की ह्याच्यात आपल्या लागवडीचं क्षेत्र जास्त असतं, त्याच्यामुळे आपलं ओव्हरऑल उत्पादन जे आहे ते जास्त होतं. थोडं उदाहरण द्यायचं तर मग हे सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग म्हणजे अशा अनेक विक्रम आहेत की ज्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर 1 नंबरला आहे आणि रिकी पॉन्टिंग 2 नंबरला. फरक खूप आहे. म्हणजे ह्याची शतकं 1ल्या नंबरवर असलेली शतकं आणि रिकी पॉन्टिंगची शतकं ह्याच्यामध्ये खूप फरक. तसं भारताचं आहे. म्हणजे आपली ओव्हरऑल व्हॉल्यूमच्या बाबतीत आपलं उत्पादन जास्त दिसतं, परंतु त्याचं हेक्टरी उत्पादकता काढली म्हणजे एका हेक्टरमधून मिळणारं उत्पादन ते काढलं तर आपण सगळ्यात तळाला आहे. म्हणजे आपण खालून सुरुवात होती. आपण हे सगळ्या प्रमुख पिकांच्या उत्पादकतेमध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो माग आहे आपण. त्याच्यामुळे मग एक जर आपण असं बघितलं की चीनच्या तुलनेमध्ये आपली जी जमीन आहे, लागवडीखालची शेत जमीन आहे ती तिप्पट आहे. पण एखादं उत्पादन जर बघितलं, त्याचं रुपयाचं जर मूल्य काढलं तर त्याचं जे हे आहे मूल्य चीनच्या जवळपास 1/3 भरत. आपण तिप्पट लागवड केली आणि उत्पादन 1/3 घेतो असं आपण ढोबळमानाने म्हणता येईल. आता हे कोणी सांगितलं तर ते इकॉनॉमिक्स मध्ये एक लेख आलेला आहे आताच. त्याच्यामध्ये ओलाम या कृषी उद्योगातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत अनुपम कौशिक, त्यांना इथं कोट केले
त्यांचं हे ऑब्झर्वेशन आहे की बाबा हे उत्पादकच्या बाबतीत आपण इतक्या पिछाडीवरती आहेत. त्याच्यामुळे मग उत्पादकता वाढवली पाहिजे का तर वाढवलीच पाहिजे. कारण आता मागच्या काही वर्षामध्ये आपल्याला असं दिसतं की जी काही प्रमुख पिकं आहेत त्याचे उत्पादन जे आहे ते स्टॅग्नंट झालेलं आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की आपण भारत हा अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण आहे. ज्या आपण आता 2 वेळच्या अन्नधान्यासाठी इतर देशांवरती अवलंबून नाही. परंतु ही जी काही स्वयंपूर्णता आहे ना ती ही टिकाऊ नाही, ती कधी धोक्यात येऊ शकते. ही जी कारण आपलं जे मेजर जे शेती आहे ते कोरडवाहू शेती आहे. पाऊस जर नाही पडला, दुष्काळ पडला तरी स्वयंपूर्णता आपल्या धोक्यात येते. आणि दुसरा एक विषय याच्यामध्ये आहे की रोगकिडीचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्या प्रमाणामध्ये त्याला जे प्रतिकारक जे काही व्हरायटी आहेत ते विकसित झालेल्या नाही. त्याच्यामुळे मग हे जे स्टॅग्नंट झालेलं आहे आपलं उत्पादन. म्हणजे आपली आपण ज्यावेळेस म्हणतो की अन्नधान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो. ही स्वयंपूर्णता आपल्याला कधी मिळाली? ज्यावेळेस आपण भात आणि गव्हाच्या नवीन जाती विकसित केल्या हरित क्रांतीच्या दरम्यान. बरोबर. आणि हरित क्रांती त्याच्यामुळेच झाली, त्याची काही नवीन वाण होते त्याच्यामुळे. तशा प्रकारचं ब्रेकथ्रू संशोधन त्याच्यानंतर झालेलंच नाही. मग आता ते त्यावेळेस ज्या काही जाती होत्या त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी उत्पादनामध्ये मजल मारता आली, ते आता राहिलेलं नाही. आता जे काही जाती आहेत त्याच्या आता एक मर्यादा त्यांनी गाठलेली आहे आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जाती नवीन ज्या यायला पाहिजे होत्या या काळामध्ये ते आलेले नाही. दुसऱ्या बाजूला जे जीएम पिकं आहेत की जीएम पिकामुळे आपल्याला उत्पादन जास्त घेता येऊ शकतं. त्या जीएम पिकाच्या आपण धोरणात्मक बाबतीमध्ये गोंधळ घालून ठेवलेला आहे. त्यामुळे कापूस सोडला आणि कापसामध्ये पण जे बीटी कॉटन आहे त्यालाच परवानगी आहे, त्याच्यानंतर ते सगळं आता रखडलेलं आहे. त्यामुळे जीएम पिकांच्या बाबतीत पण नवीन काही डेव्हलपमेंट आता होत नाही, ते रिसर्च होत नाही. आणि दुसरं सरकारी संस्थांमध्ये जे काही रिसर्च होत होतं ते आता जवळपास ठप्प झालेलं आहे. ते का ठप्प झालेलं आहे? कारण त्यासाठी जी काही आर्थिक तरतूद करायला पाहिजे ती त्या प्रमाणात होत नाही, त्यासाठी पैसे दिले जात नाही थोडक्यात. त्याच्यामुळे ते तिथं ठप्प आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे खाजगी कंपन्या रिसर्च करतात, आता मोन्सॅन्टो सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं जे काही रिसर्चचं बजेट आहे ते काही देशांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. इतकं त्या रिसर्चमध्ये गुंतवणूक करतात. मग त्यांनी आता भारतामध्ये हाच आखडता घेतलाय. कारण भारतामध्ये जी काही धोरणं आहेत, जीएम पिकांबद्दलची काही धोरणं आहेत किंवा बाकीची काही धोरणं आहेत तर ते त्यांच्या रिसर्चसाठी अनुकूल नाही आहेत असं त्यांचं मत आहे किंवा असं त्यांचा समज आहे. आणि हे धोरणं जोपर्यंत बदलत नाही भारत सरकार तोपर्यंत आम्ही रिसर्चमध्ये गुंतवणूक करणार नाही असं स्टँड त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला सरकारी संस्थांमध्ये रिसर्च होत नाहीये आणि खाजगी संस्थांनी हात आखडता घेतलेला आहे. त्याच्यामुळं रिसर्चच्या पातळीवरती एक प्रकारचं ज्याला आपण शैथिल्य म्हणतो ते आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये उत्पादकता वाढवली पाहिजे. उत्पादकता वाढवली पाहिजे खरंच आहे. आता उत्पादकता वाढीचा फोकस कसा ठेवला पाहिजे तर आपल्या ज्या गरजा आहेत का ह्याच्यामध्ये काय होतं की कॉर्पोरेट कंपन्या ज्यावेळेस मोन्सॅन्टो आहेत किंवा बायर आहेत, सिंजंटा आहेत ह्यासारख्या कंपन्या ज्यावेळेस भारतामध्ये येतात त्यावेळेस ते भारताकडे बाजारपेठ म्हणून बघतात. बरोबर. आणि त्यांचा जो उद्देश असतो की त्यांची जी काही उत्पादन आहेत त्याला जास्तीत जास्त त्यांचं मार्केटिंगचं व्हावं आणि ते काही कंपनी म्हणून ते काही चुकीचं नाही. परंतु असं करताना भारतातल्या शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा काय त्या बाजूला पडून मग एक वेगळ्याच गोष्टी अजेंड्यावरती येतात आणि त्या कंपन्यांची नफेखोरी सुरू होते. तर मग त्या दोन्हीचा मधला मार्ग काढला पाहिजे. त्या कंपन्यांनी रिसर्च करावं म्हणून त्यासाठी अनुकूल धोरणं पण असली पाहिजेत आणि त्याचबरोबर भारतातल्या शेतकऱ्यांचे काय गरजा आहेत किंवा त्यांचे जे काही हितसंबंध आहेत ते कॉम्प्रोमाइज करून फक्त कंपन्यांचा लाभ करून द्यायचा असं पण होतं कामा नये. ह्याचा मधला मार्ग सरकारने काढणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी मग संशोधनाची दिशा ठरवणं गरजेचं असतं. मग आपल्या संशोधनाची दिशा काय असायला पाहिजे तर आपल्याकडं कमी कालावधीत तयार होणारे दुष्काळ किंवा अतिवृष्टीमध्ये तग धरणार इथले काय वातावरणामध्ये जे बदल होतात त्याला प्रतिकार करणारे किंवा त्याच्यामध्ये टिकून राहणारे असे वाण विकसित करण्याची गरज आहे. आणि त्याच्याबरोबर मग त्यासाठी इथल्या जे काही संशोधन संस्था आहेत त्यांच्या निधीमध्ये वाढ करायला पाहिजे किंवा अशा संशोधनामध्ये एक मोठा फोकस ठेवला पाहिजे. तर ते होताना दिसत नाही. त्यामुळं आपण अर्थमंत्र्यांच्या ह्याच्यावरती टीका का करतोय कारण त्यांचा जो उद्देश आहे तो चुकीचा नाही. उत्पादकता वाढ करायला पाहिजे हे बरोबरच आहे. ह्याची आपण सगळी पार्श्वभूमी आता बघितली आणि आता जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला उत्पादकता वाढीशिवाय पर्याय नाही. परंतु हे करण्यासाठी मग तुम्ही पूरक धोरणं काय आखताय किंवा त्यासाठी इकोसिस्टम जी तयार करायची ते तयार करणं हे सरकारचं काम आहे ना. त्यासाठी तुम्ही आर्थिक तरतूद करायला पाहिजे. आता एक रिसर्च आहे की त्याच्यामध्ये असं सांगितलं की भारतामध्ये कृषी संशोधन आणि विकासासाठी 950 कोटी रुपये खर्च केले जातात दरवर्षी सरासरी. तर 950 कोटी रुपये म्हणजे खूप वाढतील आपल्याला. परंतु भारतासारख्या देशात जर विचार केला ती रक्कम खूप अपुरी आहे. तर दुसरे 2 आकडे तुम्हाला सांगतो त्यातून तुम्हाला कळेल. आता हे
दरवर्षी आपण अन्न अनुदानावर जो खर्च आहे ना, सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा खर्च करतो. 2 लाख रुपये. आणि आता खतांचे पण आकडे बघितले, 1,88,000 कोटी वगैरे. हे साधारण आपण 2.5 लाख कोटी रुपयाचा खर्च खतांसाठी करतो. आणि ह्याच्यासाठी रिसर्चसाठी मात्र आपण 950 कोटी रुपये खर्च करतो. 2 लाख कोटी रुपये कुठे आहे आणि 950 कोटी रुपये. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी जोपर्यंत आर्थिक तरतूद वाढवली जात नाही तोपर्यंत हे रिसर्चच्या गप्पा करणं हे मूर्खपण आहे. अच्छा. म्हणजे आता अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं पाहिजे की बाबा उत्पादकता वाढ हा आपल्या देशासमोरचा सगळ्यात मोठा विषय आहे. त्याच्यात दुसरा विषय आहे क्लायमेट चेंज. तर क्लायमेट चेंजचं संकट आहे हे बरोबरच आहे. आणि आता क्लायमेट चेंजचं सगळे जे तज्ज्ञ आहेत किंवा राजकारणी आहेत ते शेतकऱ्यांना उपदेश करतात की तुम्ही क्लायमेट चेंजचं संकट येतंय ते लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल करावा किंवा क्लायमेट चेंजला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी. अरे म्हणजे नेमकं काय करायचं ते शेतकऱ्यांच्या हातात आहे का? क्लायमेट चेंज हा सगळ्या जगाला भेडसावणारा विषय, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. आणि तसं समजा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी आहे, 3-4 एकर तिचं कोरडवाहू शेती आहे, त्याने आता क्लायमेट चेंजला कसं सामोरं जायला? आता क्लायमेट चेंजला सामोरं जायचं असेल तर त्याला क्लायमेट चेंज म्हणजे काय किंवा वातावरणामध्ये असे जे टोकाचे बदल होत आहेत त्या टोकाच्या बदलामध्ये सस्टेन होतील म्हणजे शेती पद्धती विकसित करायला पाहिजे. जी काय आता आपली पारंपरिक पीक पद्धती आहे किंवा आता जे आपण पिकं घेतोय किंवा पीक पद्धतीवरती जास्त फोकस आहे, ॲनिमल ॲग्रिकल्चरवरती नाही आहे, त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. आणि पिकांमध्ये सुद्धा अशा व्हरायटीज पाहिजेत, असे वाण पाहिजेत पिकांची की ते ह्या एक्स्ट्रीम क्लायमेट कंडिशनमध्ये सस्टेन होतील किंवा तग धरतील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकरी फक्त लावू शकतो ना, तो कसं तर जाऊन रिसर्च करणार आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी ती सरकारची जबाबदारी. आणि मग क्लायमेट चेंजला जर सामोरं जायचं असेल तर सगळ्यात जास्त जो भर आहे तो रिसर्चवर द्यावा लागेल. म्हणजे आपण देशाच्या अन्नधान्याची किंवा अन्न सुरक्षेची जी काही समस्या होती ती सोडवण्यासाठी हरित क्रांती केली. बरोबर आहे. युद्धपातळीवरती आपण ठरवलं की आता ठीक आहे, भात आणि गव्हाच्या ह्या आपण व्हरायटी विकसित केल्या आणि त्याचा आता देशभर त्याचा विस्तार करायचा आणि अन्नधान्याचा प्रश्न सोडवून टाकायचा. त्याप्रमाणे आपण सोडवला प्रश्न. तोच ॲप्रोच आपल्याला क्लायमेट चेंजबद्दल ठेवला पाहिजे. आता क्लायमेट चेंजचा जो प्रश्न आहे तो युद्धपातळीवरती घेतला पाहिजे. आणि जसं त्यावेळेस आपल्याला अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण रिसर्च केला, नवीन व्हरायटी काढल्या, तसं क्लायमेट चेंजसाठी नवीन व्हरायटी काढायला पाहिजे. आणि मग त्या व्हरायटी काढण्यासाठी आपण सगळं फोकस करायला पाहिजे. हे सगळं युद्धपातळीवरती करायला पाहिजे. आणि त्यासाठी मग सरकारने आर्थिक तरतूद केली पाहिजे. अर्थमंत्र्यांनी ते सांगणं अपेक्षित होतं की बाबा हे सगळ्या प्रमुख पिकांच्या उत्पादकतेमध्ये आपण जगामध्ये पिछडीवर आहोत, त्यामुळे उत्पादकता वाढ करणं आवश्यक आहे. आणि दुसरं क्लायमेट चेंजच्या संकटाचा सामना करायचा असेल तर आपल्याला नवीन रिसर्च करावा लागेल. उत्पादकता वाढ आणि क्लायमेट चेंज ह्या दोन्हीसाठी आपल्याला नवीन व्हरायटीज डेव्हलप कराव्या लागतील. आणि त्यासाठी जे काही संशोधन आहे, कृषी संशोधन, त्यासाठी आम्ही भरभक्कम तरतूद करू. अशा प्रकारची घोषणा त्यांनी करणं अपेक्षित होते ना. त्याच्यावेळी त्यांनी काय सांगितलं की आम्ही 32 पिकांच्या 109 जाती काढणार. हे 109 जाती काढायच्या का 110 जाती काढायच्या का 5 जाती काढायच्या का 100 जाती काढायच्या का 1000 जाती काढायच्या? हा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेणं अपेक्षित आहे का? अर्थमंत्र्यांनी त्यातलं काय कळतं? हा निर्णय कोणी घ्यायला पाहिजे? जे संशोधक आहेत त्यांनी घ्यायला पाहिजे. अर्थमंत्र्यांनी कशाला सांगायचं 109 जाती काढणार की आम्ही किती जाती काढणार? ह्याच्यातनं तुम्ही फक्त ह्याच्याकडे सिम्बॉलिक नजरेनेच बघताय ना. 109 जाती काढायची गरज आहे की 1000 जाती काढायची गरज आहे हे ठरवायचा अधिकार हा संशोधकांना ठेवला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही देशातल्या कृषी संशोधनाचा एक सर्वंकष आढावा घेऊ आणि ह्या सगळ्याचा कायापालट करून टाकू. चांगली गोष्ट. पण मग आता हे सर्वंकष आढावा घेण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले? ते काही एवढं अवघड काम आहे का? बरं, सर्वंकष आढावा घ्यायचं तर अर्थमंत्र्यांचं काम नाहीये ते की ऍक्च्युअल रिसर्च काय करायचं. तर ICAR नावाची आपल्याकडे संस्था आहे, भारतीय कृषी संशोधन परिषद, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च. त्यांचं कामच हे आहे की देशातल्या कृषी संशोधनाची दिशा ठरवणं आणि ते संशोधन करणं आणि ते कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांकडून ते संशोधन करून घेणं. ते ICARला एक महासंचालक असतात, त्यांना तुम्ही बोला तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही ICAR मध्ये जावा, एक दिवसभराची एक मीटिंग करा आणि आढावा घ्या. आणि त्याच्यानंतर सांगा की या देशाच्या कृषी क्षेत्रासाठी रिसर्चसाठी इतक्या पैशाची गरज आहे आणि ते पैसे आम्ही अर्थसंकल्पामध्ये आम्ही घोषणा करतो. हे या बजेटमध्ये होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्रापुरतं जर बघितलं तर काय दिसतं तर गेली अनेक वर्ष कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्था ह्याच्यातली पदं रिक्त आहेत आणि तिथं निधी मिळत नाही. म्हणजे माणसं नाहीत आणि पैसे नाहीत, मग रिसर्च कसं होणार?
आणि देशभरात सुद्धा थोड्याफार फरकाने अशी स्थिती आहे. ठोक तरतूद किती केली आता अर्थमंत्री काय बोलतात का, त्यांनी असं काही घोषणा केली का? आपण कृषी जीडीपीचं जर बघितलं तर आपण 0.7% खर्च करतो रिसर्चवर. एकूणच कृषी एवढं जर आपण तुटपुंजा खर्च करत असतो जीडीपीच्या आपण कुठल्या तोंडाने सांगणार की आपण देशात जगात महासत्ता बनणार आहे, कृषी क्षेत्रामध्ये आम्ही खूप मोठी मदत मारणार. त्यामुळे टीका आहे ती ह्याच्यावरती की तुम्ही ठोस तरतूद न करता नुसते शब्दांची बुडबुडे तुम्ही सांगितले, ह्याच्यावरती ते टीका आहे. सर, उत्पादकता वाढवण्यासाठी मग आता नेमकं करायला काय पाहिजे, म्हणजे धोरणांच्या पातळीवरती नेमके काय निर्णय झाले पाहिजेत, शेतकऱ्यांचं त्याच्यात काय स्थान असलं पाहिजे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता दुसरा ह्याच्यातला एक विषय आहे ना की उत्पादकता वाढवण्यासाठी रिसर्च करायला पाहिजे, तर बरोबर आहे की नवीन व्हरायटी डेव्हलप करायला पाहिजेत आणि फार्मिंग सिस्टीम मध्ये रिसर्च करायला पाहिजे, थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करायला पाहिजे. पण हे पण अर्धसत्य आहे आणि अर्धसत्य सगळ्यांच्या सोयीचं आहे. ते कसं? कुठला पण मंत्री काय म्हणतो की शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत, त्यामुळे ते मागे आहेत. त्यांना जर ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. एक सरकारचा जो मुख्य आर्थिक सल्लागार आहे तो पण हेच सांगतोय, कारण आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये पण तेच आलेलं आहे, आर्थिक पाणी अहवालामध्ये तेच आलेलं आहे की उत्पादकता वाढ करण्यासाठी रिसर्च करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्यांचं सार काय आहे की शेतकरी हे नवीन तंत्रज्ञान वापरत नाहीत, त्यामुळे उत्पादकतेमध्ये पिछाडीवर आहे. एका बाजूने खरंच आहे, पण दुसऱ्या बाजूने काय की बाबा हे समजा असं झालं, हे मान्य केलं आपण, समजा आपण मान्य केलं की सगळे शेतकरी अज्ञानातनं जागे झाले, त्यांनी आपण ठरवलं की बाबा आपल्या देशाला पुढे न्यायचं, आपल्याला 2047 मध्ये मोदींनी सांगितलं आपल्याला विकसित भारत करायचं, मग ते शेतकऱ्यांशिवाय कोण करू शकणार. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं अज्ञान आणि आळस झटकून ठरवलं की आता आपल्याला उत्पादकता वाढवायची. हे तर आपण बघितलंच की सगळ्या प्रमुख पिकांमध्ये आपण जागतिक सरासरी जी आहे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. समजा आपण असं ठरवलं की किमान जागतिक सरासरी जेवढी आहे तेवढं जरी आपण उत्पादन घेतलं तर काय होईल. तर समजा आपण एक उदाहरण घेऊ की भाताचं, हे पण परत त्याने सांगितलेलं आहे अनुपम कौशिक, इकॉनॉमीच्या लेखामध्येच त्याचा उल्लेख आहे की फक्त जागतिक सरासरी एवढं जरी भाताचं उत्पादन वाढलं तर जागतिक बाजारामध्ये भाताची जी उलाढाल होती त्याच्यापेक्षा ते जास्त असेल उत्पादन. आणि समजा जगामध्ये जेवढं विक्रमी उत्पादन होतं ते जर आपण काही पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेतलं, समजा आपण मक्यामध्ये विक्रमी उत्पादन घेतलं तर ते काय होईल, तर आता जी आपली मका निर्यात होते त्याच्यापेक्षा ते दुप्पट होईल. आणि समजा आपण कापूस उत्पादन घेतलं, कापूस उत्पादनात समजा आपण जगाचा जो उच्चांक आहे तो जर गाठला तर आता आपण जो कापूस निर्यात करतोय त्यापेक्षा ते उत्पादन तिप्पट असतं. फक्त उत्पादन ना, निर्यात तर आणखी किती वाढेल. आणि भात आहे तर भाताचं जे उत्पादन आहे ते तर 8 पट होईल निर्यातीच्या तुलनेमध्ये. थोडक्यात जी काही प्रमुख पिकं आहेत त्याचं जर उत्पादन आपण जागतिक सरासरी एवढं किंवा जागतिक उच्चांक एवढं जर घेतलं तर पूर्ण जगाच्या कमोडिटी मार्केटमध्ये भारत हा एक महासत्ता म्हणून उदयाला येईल, इतकं पोटेन्शियल भारतामध्ये आहे. पण समजा तसं जर झालं, आपण विक्रमी उत्पादन घेतलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तिथं सगळा तो गेम आहे ना, तो तिथं गेम आहे. ज्ञानबाची जी मेक आहे तिथं ज्ञानबाची ती मेक आहे. आणि जास्त लांब जायला नको. 2016 मध्ये असं 200 रुपये किलो तूर डाळ झाली. आपल्या पंतप्रधानांनी मन की बात मध्ये शेतकऱ्यांना आवाहन केलं की देश अडचणीत आहे, 200 रुपये तूर डाळ झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन वाढवावं, म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्रावर तुरीची लागवड करावी आणि उत्पादकता पण वाढवावी, जेणेकरून हा तुरीची टंचाई दूर होईल. मग शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन वाढवलं, त्यावेळेस उत्पादकता वाढवली ना. जे शेतकरी अडाणी आहेत, ज्यांना तंत्रज्ञान वापरायचं कसं ते कळत नाही, त्यांनी त्याचं विक्रमी उत्पादन घेतलं, कारण त्यांना माहित होतं की बाबा मागच्या वर्षी तुटवडा पडलेला आहे, त्यामुळे रेट 200 रुपयापर्यंत तूर डाळ गेलेली आहे, ज्या वर्षी पण रेट वाढतील. आणि पंतप्रधान सांगतात की तुम्ही उत्पादन वाढवा, आम्ही तुमचं सगळं उत्पादन खरेदी करू. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांचं सांगितलं तुरीचा दाना आम्ही खरेदी करू, म्हणजे एकही दाना शिल्लक ठेवणार नाही, सगळी तूर आम्ही खरेदी करू, तुम्ही उत्पादन वाढवा. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवलं, मग काय झालं, तोंडावर आपटण्याची वेळ आली शेतकऱ्यांवर. कशी? कारण सरकारने मग हात वर केले. आधी सांगितलं आम्ही सगळं तुमचं उत्पादन खरेदी करू, सरकार म्हणजे एवढं उत्पादन खरेदी करणं शक्य नाहीये. त्यांचा जो उद्देश होता की रेट पाडायचे होते
म्हणजे तुरीचे रेट पडले, सरकारचा उद्देश सफल झाला आणि सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणजे मग ते हमी भाव सुद्धा मिळणं मुश्किल झालं. सरकारी खरेदीची वेळ आली, सरकारी खरेदी पण नेहमीच्या पद्धतीने झाली, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना काही त्याचा लाभ मिळाला नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मग आपला माल तोट्यात विकावा लागला. मग अशा वेळेस काय होतं, मग शेतकरी पुढच्या वेळेस तूर लागवड कमी करतात. मग असंच ते झालं की आपल्या शेतकऱ्यांना फायदा करण्याच्या आपण परदेशातून कडधान्य आयात करायची आणि आफ्रिका आणि बाकीच्या देशांमध्ये जमिनी लीजवर घेऊन आपण तिथं कडधान्याची लागवड केली आणि कडधान्याचं जे काही गरज आहे ते आपण भागवायचा प्रयत्न केला. मग आता 2024 सुरू आहे, 8 वर्षांनी आपल्यावर तीच वेळ आली जी 2016 आलेली होती. आता परत कडधान्यांचा तुटवडा पडलेला आहे. मग आता हे काय आलं, मग आता ह्याच्यामध्ये चूक कोणाची, शेतकऱ्यांची आहे का? तुरीची कडधान्यांची उत्पादकता कमी झाली त्याच्यामुळे हा तुटवडा पडला असं आपण म्हणू शकतो. अरे पण ज्यावेळेस आम्ही उत्पादकता विक्रमी उत्पादन घेतलं त्यावेळेस आम्ही काय केलं? त्याच्यामुळे हा फक्त उत्पादकता वाढीचा विषय नाही आणि उत्पादकता वाढवायचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वापरता येत नाही हा विषय नाही. शेतकरी अडाणी नाहीत. जो शेतकरी द्राक्षाचं पीक घेऊ शकतो त्याला काय तुरीचं पीक घेणं अवघड आहे का? त्याच्यामुळं हा भ्रम आहे की शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरता येत नाही किंवा शेतकरी उदासीन आहे नवीन तंत्रज्ञानाबद्दल, त्याच्यामुळे उत्पादकता कमी आहे, हा भ्रम आहे. उत्पादकता वाढून जे उत्पादन मिळणार आहे त्याच्या खरेदीची हमी नाहीये किंवा त्याला परतावा मिळण्याची खात्री नाहीये, त्याच्यामुळे उत्पादकता कमी. आता ह्यांच्या ज्या गणिताप्रमाणे जर उत्पादन वाढवलं तर त्या शेतकऱ्यांचा फायदा होणार का तोटा होणार? 2016चं जर गणित बघितलं तोटाच होणार. त्यामुळे हे वाढीव उत्पादनाचं तुम्ही काय करणार आहे ह्याची जोपर्यंत धोरणात्मक दिशा तुमच्याकडे नाहीये तोपर्यंत ह्याचा शेतकऱ्यांना उद्देश करण्यात काही पॉईंट नाहीये. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी ते सांगायला पाहिजे ना तिथं उत्पादकता वाढवायची ना. उत्पादकता वाढवण्यासाठी काय रिसर्च करायचंय ते ICAR वाले बघतील. तुम्ही काय बघायला पाहिजे की धोरणात्मक आम्ही ह्याची काय विल्हेवाट लावणार आहे किंवा काय व्यवस्था करणार आहे. म्हणजे उत्पादकता वाढवल्यानंतर जे काही वाढीव उत्पादन किंवा अतिरिक्त उत्पादन तयार होईल देशामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर फक्त अन्नधान्याची महागाई कमी करण्यासाठी करणार आहे आणि मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांना देशतोडीला लावणार आहे का शेतकऱ्यांना त्या वाढीव उत्पादनाचा फायदा मिळणार आहे? तो जर फायदा त्यांना मिळाला तर शेतकरी पुढच्या वर्षी उत्पादन वाढवतील ना. त्याच्यामुळे ह्याच्यातला जो गेम आहे ना तर तो फक्त तंत्रज्ञानाचा वापरायचा किंवा फक्त नवीन व्हरायटी आम्ही डेव्हलप केल्या ह्याचा नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना ते भाव मिळू देणार आहे का? जर तुम्ही आयात निर्यातीचा खेळ करून शेतमालाचे भाव पाडले तर पुढच्या वर्षी उत्पादन कमीच होणार आहे. कारण साधं गणित आहे की ह्या कमोडिटीसाठी मी 100 रुपये खर्च करणार, ज्यावेळेस मला खात्री आहे की बाबा ह्याच्यातनं मला 50 रुपये मिळणार आहेत त्यावेळेस मी 100 रुपये त्याच्यामध्ये खर्च करू शकतो. पण जर मला माहिती आहे की ह्याच्यातनं मला तोटाच होणार आहे तर मग मी उत्पादन खर्च कशाला वाढवू माझा? मग त्यामुळे मग मी उत्पादन खर्च वाढवत नाही म्हणून माझी उत्पादकता कमी होते. ज्यावेळेस मला परताव्याची हमी मिळते त्यावेळेस मी उत्पादकता वाढवू शकतो ना. त्यामुळे शेतकरी दूधखोडा आहे, शेतकरी अडाणी आहे किंवा शेतकरी आळशी आहे ह्या कल्पना तुम्ही आधी मनातून काढून टाका. त्याला बरोबर कळत. तर बीटी कॉटन आलं त्याच्यावर तर बंदीच होती ना त्यावेळेस. बीटी कॉटन शेतकऱ्यांनी अडॉप्ट केलं ना. मग ते काय अडाणी असताना कसं मग अडॉप्ट करू शकतील ते? आणि दुसरा एक रिसर्च असा पण झालेला आहे की आताचे जे संशोधन उपलब्ध आहे, समजा राहुरी विद्यापीठाचं उदाहरण घेऊ की राहुरी विद्यापीठाचं आता जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते जरी वापरलं तरी महाराष्ट्राच्या उत्पादकतेमध्ये भरीव वाढ होऊ शकते. तरी ते का होऊ शकत नाही? मग आता ह्याचे तर नवीन रिसर्चचा पण विषय नाही आहे. ते रिसर्च जे आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो केलं, इम्प्लिमेंट केलं तरी महाराष्ट्राच्या उत्पादकतेमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ते का होऊ शकत नाही? आताच ते जे रिसर्च आहे ते प्रत्यक्षात काय होऊ शकत नाही? कारण ते रिसर्च वापरून जी आम्ही उत्पादकता वाढवणार आहे त्या मालाला भाव मिळेल की नाही याची आम्हाला गॅरंटी नाही. गॅरंटी हेच आहे की आम्ही उत्पादन वाढवलं की सरकार खेळ करणार आणि ते मालाचे रेट पाडणार. त्यामुळे निर्मला सीतारामन यांना शेतकऱ्यांकडनं एक असा सल्ला आम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला उत्पादकता वाढवायची ना तर तुम्ही शेतमालाचे भाव पाडू नका. शेतमालाचे भाव कसे वाढतील ह्यासाठी प्रयत्न नाही केले तरी चालतील, पण ते जे काय वाढणारे भाव आहेत ते पाडण्याचे उद्योग आधी बंद करा, मग शेतकरी आपोआप उत्पादकता वाढवतील. हे साधं सरळ याचं सूत्र आहे. सर, आता तुम्ही जसा उल्लेख केला की अर्थसंकल्पात पुढे काय होणार असतं याचा एक अंदाज बांधलेले असतात किंवा असं आम्ही करणार आहोत पुढे भविष्यात, त्यानुसारची तरतूद केली जाते किंवा घोषणा केल्या जातात. पण एक महत्वाचा मुद्दा असतो जो की आर्थिक पाहणी अहवालाचा, इकॉनॉमिक सर्वेचा, तर तो अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी प्रसिद्ध होतो. तर या वेळेस जो काही पाहणी अहवाल आला, आर्थिक पाहणी अहवाल आला आहे त्याच्यामध्ये शेती क्षेत्राचं नेमकं चित्र काय आहे
म्हणजे अवस्था काय आहे बाबा शेती क्षेत्राची, मागच्या 1 वर्षभरात काय काय दिवे लावलेत केंद्र सरकारनं? आर्थिक पाणी अहवालाचा मोठा विषय, हा. ते आपण एक स्वतंत्र चर्चा करू, परंतु एक थोडक्यात आपण त्याच्यात काय सांगितलंय किंवा शेतीबद्दल त्यांचे काय ऑब्झर्वेशन आहे त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊ. तर 2023-24 मध्ये देशाचा कृषी विकास दर 1.4% राहिला असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. बर. तर आता ही गेल्या 6 वर्षातली निचांकी कामगिरी आहे, आपली घसरण झाली. 2022-23 मध्ये कृषी विकास दर होता 4.7%, 4.7%. आणि त्याच्या आधी 5 वर्षामध्ये जर सरासरी काढली 5 वर्षांची तर ती भरते 4.18, 4.18. तर त्या तुलनेमध्ये आपण एकदम घसरून 1.4% आलो. तर त्याचं त्यांनी कारण सांगितलं की बाबा मागच्या वर्षी एल निनोचा जो फटका बसला त्यामुळे मान्सूनचा पाऊस उशिरा आला आणि पाऊस पण कमी झाला, त्याच्यामुळे एकूण अन्नधान्य उत्पादनामध्ये घट झाली, त्याच्यामुळे हे झालं असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्याच बरोबर आणि पिकांच्या तुलनेमध्ये पशुसंवर्धन म्हणजे पशुसंवर्धन आणि मत्स्य उत्पादन वगैरे जे काही क्षेत्र आहेत म्हणजे पूरक क्षेत्र, त्यांचे परफॉर्मन्स चांगलं आहे. नुसत्या पिकांचा काढला तर तो वाईट परफॉर्मन्स आहे. तर एक ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. आणि दुसरं त्यांनी मग सरकारचं कौतुक केलंय की डबलिंग फार्मिंग इन्कम म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या सगळ्या उपाययोजना सरकार करते. त्याच्यामुळे मग ते पीक असू देत किंवा पशुधन असू देत त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार चांगले प्रयत्न करते. आता फक्त हे मान्सूनमुळे इकडे तिकडे झाले असं एकंदरीत त्याचं सार आहे. आणि दुसरं मात्र त्यांनी 2-3 चांगले ऑब्झर्वेशन सांगितले. त्यांचं म्हणणं की हे शेती क्षेत्रामध्ये जी काही गुंतवणूक व्हायला पाहिजे ती जरी वाढत असली तर ती पुरेशी होत नाही, हे त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सरकारची गुंतवणूक आहे ती वाढते, पण त्यातला जो मोठा हिस्सा आहे तो अनुदानामध्ये जातोय आणि पायाभूत सुविधांसाठी जी काही तरतूद व्हायला पाहिजे ती होत नाहीये, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आणि दुसरी जी खाजगी गुंतवणूक होती ती मात्र खूपच कमी आणि ती वाढवली पाहिजे. तर ह्याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला, ही चांगली गोष्ट आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की निर्यात बंदी जे सरकार वारंवार करते त्याच्यावर त्यांनी टीका केली. असं स्पष्ट शब्दामध्ये पहिल्यांदाच आलं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये की निर्यात बंदी हा अपवादात्मक परिस्थितीत करायचा जो उपाय तो सरकार वारंवार करते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे पण उत्पादकता कमी होते. त्याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर एखाद्या पिकाचे रेट वाढतायत तर त्याचं जर ग्राहकांना नुकसान होते म्हणून जर तुम्हाला काही करायचं असेल हस्तक्षेप तर ते निर्यात बंदी वगैरे करू नका, तर ते ग्राहकांना थेट अनुदान द्या आणि जे काही वाढीव भाव आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेऊ द्या, असं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट शिफारस केलेली आहे. आणि थोडक्यात जर असं बघितलं तर ह्यांनी उत्पादकता वाढीमध्ये आपल्याला खूप मोठी मजल गाठायची ह्याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर रिसर्चमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता हे त्यांनी सांगितलेलं आहे. पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करायची त्याच्यात ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि निर्यातीच्या बाबतीत सरकारचं जे काही धोरण आहे ते कसं चुकीचं आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक ऑब्झर्वेशन काय सांगितलंय की शेती क्षेत्रामध्ये तातडीने सुधारणांची कास धरली जाणे गरजेचं आहे. या क्षेत्रामधल्या संरचनात्मक ज्या समस्या आहेत तर त्या देशाच्या एकूण आर्थिक विकासाच्या मार्गात अडथळा आणू शकतात. इतर विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये भारतीय शेती क्षेत्राच्या क्षमतांचा वापर पुरेपूर होत नाही, त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं किंवा प्रायोरिटीने लक्ष द्यावं असे कान टोचलेत आर्थिक पाणी अहवालामध्ये. त्याच्यामुळे त्या अर्थाने जर बघितलं तर आर्थिक पाणी अहवालामध्ये शेती क्षेत्राच्या विकासाची दिशा काय असायला पाहिजे ह्याच्याबद्दल एक स्पष्ट दिग्दर्शन केलं असं आपल्याला म्हणता येईल. बरं सर, आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आकडेवारी सांगितली, आकडेमोड बरीच काय गोष्टी, पण आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांचा एक शेवटचा प्रश्न असा आहे की हा अर्थसंकल्प जो होता आमच्या फायद्याचा होता का तोट्याचा होता, हे थोडक्यात सांगा. म्हणजे आता आपण कुठं थांबलो ना याच्यावरती डिपेंड आहे. आता जर आपलं पोट शेतीवरती पूर्ण अवलंबून असतं आणि आपण इथं एसी मध्ये चर्चा करत बसलो नसतो तर म्हणलं असतं की याच्यात कर्जमाफी नाहीये, पीएम किसानचे पैसे वाढलेले नाही, त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी नुकसान. बरोबर. आता इथं आपल्याला प्रिव्हिलेज आपण चर्चा करू शकतो, त्यामुळे आपण म्हणू शकतो की बाबा हा शेती क्षेत्रासाठी धोरणात्मक दिशा देण्याच्या दृष्टीने किमान सूचन तरी त्यांनी केले. त्या दृष्टीने फारसं त्यांनी काय पावलं उचललेले नाही आहेत, पण किमान दिशा काय असावी याच्या एक सूचन त्यांनी केलेलं आहे. त्या दृष्टीने हा चांगला म्हणता येईल. परंतु याच्यातली सगळ्यात जी ज्ञानबाची मेघ आहे की नुसतं सूचन करून उपयोग नाही ना. म्हणजे आपली उत्पादकता वाढवली पाहिजे, आपल्या संशोधनावरती लक्ष दिलं पाहिजे. हे काय आज लागलेला शोध आहे का? किंवा त्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्याला बजेटची वाट बघायला लागते का? आणि हे तुम्हाला बांधावरला शेतकरी पण सांगू शकतो ना. एमपीएससी युपीएससी करणारे शेतकरी स्टुडंट पण सांगू शकतो, पूजा खेडकर पण सांगू शकेल उपाय आणि हे समस्या आहेत म्हणून. याच्यासाठी अर्थमंत्र्याची गरज नाही. अर्थमंत्र्याची किंवा सरकारची जे काही रोल असतो ना की ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काय करणार
त्याच्यामध्ये धोरणात्मक पातळीवरती काय करणार आहे आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कुठल्या योजना करणार आहे, त्यासाठी आम्ही किती आर्थिक निधीची तरतूद करणार आहे, हे सांगणं आवश्यक असतं. तर ह्या दृष्टीने मग फारसं काही दिसत नाही. त्यामुळे त्या अर्थाने बघितलं तर मग हे बोलाची कडे बोलाचा भात ह्या पद्धतीचं सगळं आहे. पण त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की बाबा जे काही रेवडी कल्चर आहे किंवा लाभार्थी मॉडेल आहे त्याच्यापासून दूर जाऊन मग शेतीमधले जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याचा किमान उल्लेख तरी त्यांनी केलेला आहे. पण हे करताना शेतीमधले जे काही संरचनात्मक सुधारणा करायच्या, त्याला आपण प्रत्येक एपिसोडमध्ये आपण म्हणतो की हे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करायची आवश्यकता आहे. त्या स्ट्रक्चरल रिफॉर्मसाठी ठोस काही नाही केलेलं नाही, फक्त ह्या स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे एवढं हे त्यांनी मान्य तेवढं केलं असं आपल्याला म्हणते. ओके. तर सर, या चर्चेसोबत इथे सध्या थांबतोय आपण. तर शेतकऱ्यांनो, सरांनी आपल्याला PM किसानचे पैसे का वाढवण्यात आले नाही किंवा ती योजना बंद होईल की नाही होईल याच्याबद्दलही सांगितलंय. कर्जमाफीचं काय घोंगडं नेमकं भिजत पडलेलं आहे त्याच्याबद्दलही सांगितलं. आपली अपेक्षा आहे, आपली मागणी आहे, पण त्याच्यामध्ये नेमके काय अडथळे असू शकतात याच्याबद्दलही माहिती दिली आहे. उत्पादकता वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आलेली आर्थिक पाहणी अहवालातही. आणि एकूणच कृषी अर्थमंत्र्यांनी सुद्धा असं सांगितलं की उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण त्यातली खरी ज्ञानबाची मेघ काय आहे, तर त्यावरती सरांनी सोप्या सुटसुटीत पद्धतीने आपल्याला सगळं काही सांगितलंय. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपण सरांना परत बोलू, सरांसोबत चर्चा करू. तुर्तास इथेच थांबतोय. सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.